तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की जुना बैलपोळा माळशिरसचं मैदान येत्या 30 जुलै 2026 रोजी माळशिरस या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि मित्रांनो, अनेक रथी महारथी या मैदानामध्ये पळताना दिसतील. आणि टॉपची लढत मित्रांनो, गट, सेमी आणि फायनल यामध्ये आपल्याला मित्रांनो टॉपची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 30 जुलै जुना बैलपोळा माळशिरसचं मैदान. मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संभावित आणि टॉपचे पैरे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि 100% पैरे खरे नसणार, परंतु या ठिकाणी संभावित पैरे म्हणजे कोण कोणासोबत पळणार हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यापैकी मित्रांनो, पहिला टॉपचा पैरा तो म्हणजे चालू सीझनमध्ये घाटावरती ज्याने धुमाकूळ घातला आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये या ठिकाणी फायनलचा मानकरी होतो आहे, असा मित्रांनो MM नानांचा राजा नक्की या मैदानामध्ये कोणासोबत पळणार. तर मित्रांनो, MM नानांचा राजा आणि बावधनकरांचा लक्षा हा जोड मित्रांनो या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. आणि हा जोड सध्या बघितलं तर दोन्ही नंदी टॉपच्या स्पीडमध्ये आहेत, चांगला स्पीड दोन्ही नंदींना लागतो. तर मित्रांनो, हा एक पैरा जुळून येण्याची शक्यता आहे. आणि हा पैरा कसा पळेल आम्हाला कमेंटद्वारे कळवायचा आहे. त्यानंतर पुढील एक मित्रांनो पैरा आहे, तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा राजा. मित्रांनो, सध्या राजा देखील टॉप स्पीडमध्ये आहे, त्याला देखील चांगला स्पीड लागतो. आणि मित्रांनो, राजा नक्की या मैदानामध्ये कुणासोबत पळेल तर मित्रांनो, चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं असा घरनेकीकरांचा राजा आणि मित्रांनो उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा राजा, म्हणजे राजा आणि राजाचा साज या जुना बैलपोळा माळशिरस मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, परवाच्या मैदानामध्ये आपण पाहिला की घरनिकीच्या राजाचा 3 नंबर आला आहे आणि आता सध्या राजा देखील फॉर्ममध्ये आला आहे. मित्रांनो, ही देखील गाडी सुंदर पळेल. तर मित्रांनो, नेक्स्ट पैरा आहे तो म्हणजे घोटकरांचा रॉकेट सर्जा. मित्रांनो, ज्याला वेगाचा दर्जा असं म्हटलं जातं, असा सर्जा हा नक्की कोणासोबत पळेल तर मित्रांनो, सर्जा हा अमित शेठ भाडले यांचा चिमण्या. मित्रांनो, चिमण्या सध्या थोडासा बॅकफूटवरती आहे, परंतु बघा बैलगाडीचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये काही होऊ शकतं. मित्रांनो, चिमण्याला देखील चांगला स्पीड आहे. जर का सर्जा आणि चिमण्या पळाला तर मित्रांनो गाडी कशी पळेल आम्हाला व्हिडिओद्वारे कळवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अजून एक टॉपचा पैरा जो बैल जाईल त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतो आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो 2-3 नंबरचा मानकरी असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिंजोड गाजवणारा तसेच घाट गाजवणारा मित्रांनो भुंगाडॉन हा नक्की कुणासोबत पळेल याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे. कारण भुंगाडॉनबद्दल जर पाहायचं गेलं तर मित्रांनो, प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलालास पात्र होतो आहे आणि पहिल्या 3 नंबरमध्ये तो पोचतो आहे. असा भुंगाडॉन मित्रांनो कोणासोबत पळेल तर मित्रांनो, भुंगाडॉन आणि विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक. मित्रांनो, कार्तिक आणि भुंगाडॉन ही जोडी या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. आणि मित्रांनो, जर भुंगाडॉन आणि कार्तिक या मैदानामध्ये पळाला तर नक्कीच फायनलसाठी पात्र होणार की नाही आम्हाला मित्रांनो कमेंटद्वारे कळवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील एक टॉपचा पैरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, तो म्हणजे पैलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी आणि रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा. मित्रांनो, नक्की सर्जा कुणासोबत पळेल या मैदानामध्ये, कारण सध्या पाहता सर्जाला जाम स्पीड लागला, म्हणजे जसा सर्जा पहिला पळायचा त्या स्पीडमध्ये मित्रांनो आता पळतो आहे आणि सध्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र देखील होतो आहे. तर मित्रांनो, सर्जा आणि सातारा एक्सप्रेस बलमा ज्याला हरिण म्हटलं जातं असा बलमा आणि सर्जा मित्रांनो या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण टॉप पैरा बघतो, तो म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिका. बैलगाडी क्षेत्रामधलं देखणं हत्यार ज्याला म्हटलं जातं असा कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो नक्की कोणासोबत पळेल तर मित्रांनो, कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि विठ्ठल नानांचा चिक्या हा जोड या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. याआधीसुद्धा ही गाडी पळालेली आहे आणि चिक्या आणि चिक्याला काय स्पीड लागतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मित्रांनो, हा जोड देखील या मैदानामध्ये धुमाकूळ करण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट टॉपचा पैरा तो म्हणजे चालू सीझनचा टॉपचा नंदी मेहरबान. मित्रांनो, मेहरबान नक्की कोणासोबत पळेल तर मित्रांनो, मेहरबान आणि निमगावकरांचा सावकार या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. आणि मेहरबान आणि सावकार आपल्याला माहिती आहे की दोघांनाही जाम स्पीड आहे.
2 स्पीडची नंदी आहेत आणि हा जर पैरा एका जोट्यामध्ये आला तर मित्रांनो नक्कीच फायनलसाठी पात्र होऊ शकतो. नेक्स्ट पैरा मित्रांनो तो म्हणजे पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा हा नक्की कोणासोबत पळेल. तर मित्रांनो सर्जा आणि त्याचसोबत समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा 92 लाखाची विक्रमी खरेदी असणारा मल्हार 11-11. मित्रांनो सर्जा आणि मल्हार हा जोड या जुना बैलपोळा माळशिरसच्या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो सर्जाला मागच्या मैदानामध्ये आपण पाहिलं की गटाला हार झाली होती, थोडासा बॅड लक देखील होता. परंतु मित्रांनो पुन्हा एकदा सर्जा जोरदार कमबॅक करतो. परंतु या मैदानामध्ये सर्जा आणि मल्हार कमबॅक करणार का आणि फायनलसाठी पात्र होईल का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पायर आहे तो म्हणजे जगदीश बापू शिंदे उडली देवाची यांचा पिस्टन नक्की कोणासोबत पळणार. मित्रांनो थोडासा बॅड पॅच चालू आहे पिस्टनचा, परंतु पुन्हा एकदा घरचा साज आपल्याला या माळशिरसच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तो म्हणजे पिस्टन आणि मल्हार 22-11 हा घरचा साज मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पायरा आहे तो म्हणजे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा चांद 99-50. मित्रांनो सध्या चांदने या बैलगाडी क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे. ज्या मैदानात जाईल त्या मैदानात आपल्याला टॉपच्या पायऱ्यामध्ये दिसतो. तर मित्रांनो चांद आणि पुष्पराज पिल्लू ज्यानं श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये मथुरच्या गाळ्यात पळून या ठिकाणी फायनलसाठी पात्र झाला होता, असा चांद आणि पुष्पराज पिल्लू या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. आणि त्यानंतर मित्रांनो एक टॉपचा पैरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तो म्हणजे सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा पब्लिकचा भिताड ज्याला संबोधलं जातं असा मथुर 1001. मित्रांनो या मैदानामध्ये कुणासोबत पळणार याची उत्सुकता अखंड बैलगाडी क्षेत्राला असते. कारण ज्या मैदानामध्ये आपण बघतो की मथुर या ठिकाणी फायनलसाठी पात्र होतं. मागच्या मैदानामध्ये आपण पाहिलं हिंद केसरीच्या की थोडंसं मथुरला या ठिकाणी बॅड लक पाहायला लागलं, परंतु तो मथुर आहे आणि आपण पाहिलं आहे की मथुर कमबॅक लगेच करतो. पब्लिकचा भितर देखील आहे. मात्र मथुर या मैदानामध्ये नक्की कोणासोबत पळणार हे मित्रांनो पाहण्यासारखं असणार आहे. परंतु मित्रांनो मथुर आणि माळशिरस मैदानाचा 1 नंबरचा मानकरी झालेला लक्षा हा जोड मित्रांनो या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. कारण लक्षाचे जे मालक होते त्यांची इच्छा होती की आम्हाला मथुरसोबत पळायचं आहे आणि ज्यावेळेला लक्ष 1 नंबर झाला त्यावेळेला मथुरच्या गोट्यावरती तो भेटायलासुद्धा गेला होता. त्यामुळं हा जोड मित्रांनो या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. मित्रांनो गाडी कशी पळेल, फायनलसाठी पात्र होईल का हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायचं आहे. त्यानंतर अजून एक टॉपचा पैरा तो म्हणजे सर्वांचा लाडका देवदूत बकासूर मोहिल शेठ धुमाल यांचा बकासूर हा नक्की कोणासोबत पळणार. तर मित्रांनो बकासूर आणि सचिन मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर ज्याला म्हटलं जातं असा सचिन आणि बकासूर या मैदानामध्ये मित्रांनो पळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो गाडी कशी पळेल हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडली तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.